किसको रिश्ते गिनवाऊं, किसे जात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊं मैं। किसको रिश्ते गिनवाऊं, किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊं मैं। हम सबकी विपदा को बाबा आए, हम सबकी विपदा को बाबा आग लगावो ना। तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। सध्या ट्रेंडिंगला असलेलं गाजलेलं महाराष्ट्रातलं भजन आहे, संपूर्ण देशात म्हटलं जातं। एक ताड़ी सब एक साथ। धन्यवाद, वाह बहुत अच्छे। काय भजनाची आवड आहे तुम्हाला, वाह सलाम आहे तुमच्या भजन भावनेला। तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हराओ ना। तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे। तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जाए। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे। तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। बिन कुछ पूछे कुछ पूछे शाम हमारा आए मेरा। बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटावो ना। तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना। ए मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल अब जल्दी आओ। हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना। ए मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। प्यारे जल्दी आओ ना, श्याम जल्दी आओ। अरे काय जगाला आवाज देता गेवराईकर, जगाच्या मालकाला आवाज द्या, धावून येईल तुमच्या करता। यातलं नाही येत कोणी धावून। अरे धावून येण्याची तर लोक वाट पाहत होते। परवा प्रेत यात्रा चालू होती, त्या प्रेत यात्रेत एक घुसला। अरे बापरे म्हणे काय गर्दी आहे हो, संपलंय माझं कीर्तन बरं का। काय गर्दी हो, कोण वारलो तुम्हाला? ते 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना, माझ्या अंदाजानं तोच वारला। अरे म्हणजे तुला उत्तर देता येतं का, कळतं का तुला काही? तो पुढे गेला, कोण वारलं कोण वारलं कोण वारलं? समोर एक जण चालत होता, त्याच्या उजव्या हातात मडकण, डाव्या हातात कुत्र होतं। तो म्हणे राम 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 राम। कोण वारलं? बायको वारली। मडक विधी, कुत्र तेच तिला चावलं म्हणे। आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला जो धावून येतो त्याला घरी कसं ठेवू, म्हणून मी आपल्या सोबत आणलं त्याला। तो विचारायला आलेला म्हणे, का हो कुत्र तर कामाचा आहे राजा आहे,
तुम्ही 2-3 दिवस आपल्याला एक कुत्र द्या. तो म्हणे येळा झाला का तू, हे मागच्या अंत्यविधीला नाही निम्मे कुत्र्यालाच येलाय. तू रांगेत उभा राहा फक्त. रांगेत दुःख मिटवण्याची लोक वाट पाहताय, मिटत नाही. त्याच्याकरता सोसा दुःख मिटवल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एका उदाहरणाची आज जाणीव करून देतो आणि समारोपाच्या दिशेनं प्रवास करतो. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं होतं का चाटे सर आपलं? तुम्ही काय क्लेम दाखल करू शकत नाही आमच्यावर. कोणा वेळ संपली कीर्तन संपलं त्याला काय. जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला दिंड्या जातात तसं जगन्नाथपुरीला दिंड्या जाण्याची पद्धत आहे. जगन्नाथपुरीला दिंडी चालली आणि जगन्नाथाला दिंडी जात असताना त्या दिंडीमध्ये एक सज्जन नावाचा वारकरी सहभागी झाला होता. अत्यंत सदाचारी जीवन. सज्जन महाराज वारकरी झाले, दिंडीत सहभागी झाले. गेवराईला दिंडी आली की जशी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याची वाटप होते, 4 वारकरी आमच्याकडं, 5 वारकरी आमच्याकडं, 10 वारकरी आमच्याकडं, अशी वाटप करता की नाही तुम्ही? आता मला असं वाटतं आता भगवान महादेवाच्या दरबारामध्ये आपण सामूहिक भोजन ठेवतो. आधी वाटपच व्हायची. मी यावर्षी कीर्तन केलं गेवराईला पालखी सोहळ्यात. तळावर माझं कीर्तन योगायोगानं मला संधी भेटली होती तळावर सेवा करण्याची, गेवराईतच भेटली. काय झालं, तसं मुक्कामाची पद्धत तिथं अशी का वाटप व्हायची. रोज भजनाच्या आवडीत असलेले सज्जन महाराज वारकरी भजन करत चालायचे आणि भजन करता 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 गाव आलं. समारोप झाला दिंडीचा. वारकरी विनंती करायला याचे गावकरी, आमच्याकडे जेवायला चला, आमच्याकडे जेवायला चला. एक साधक आला आणि म्हटलं महाराज आमच्याकडे चला, 2 घास जेवण करा, आराम करा, पहाट काकड्याला या. बरं बरं येतो. सज्जन महाराज त्यांच्याकडे गेले आणि थांबले मुक्कामाला. भोजन घेतलं, प्रसाद खाल्ल्याबरोबर झोप लागली. कष्ट केलेल्या माणसाला लगेच झोप लागते. भूक ना मागे चबानावर नींद ना मागे बिछाना. ज्या माणसाला ओरिजिनल झोप आली त्याला पाठ टेकली की झोप, त्याला ओरिजिनल भूक लागली ताट पुढं आलं की जेवण. ज्या बाईच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कापूशेचे ये जरा, 3 दिवस झोपशील 3. तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल, उठून काऊन नाही राहिले बा अजून. अरे कष्ट माणसाला झोपवता, आराम माणसाला जाग ठेवतो. सज्जन महाराज दिवसभर आपल्याला झोप लागली त्यांना. मध्यरात्रीला त्या घराच्या मालकीने दार उघडलं आणि सज्जन महाराजांकडे आले. महाराज उठा, तुम्ही घरात आले तेव्हापासूनच तुमच्याकडं माझा डोळा होता, तुम्ही माझा स्वीकार करा. सज्जन महाराज म्हटले अगं कोण तुला श्री म्हणेल? घरात तुझा नवरा झोपलाय आणि तू मला आवाज देते. तुझ्या इतकी नालायक बाई माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. अगं तुझ्यापेक्षा तर एखादी वेश्या बरी, जे तिचा व्यवसाय तरी थाटू नये. तू सोंग करते, जा निघून जा. ती म्हणे मला हात लावायला तुम्हाला माझा नवरा अडचणीच आहे. आत गेली, पलंगाखालचा कोयता काढला. गेवराईकर सज्जन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुडकं तोडून टाकलं. महाराज रक्ताचा पाठ व्हायला लागला, थरथर 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 कापायला लागले. लटलट कापणाऱ्या सज्जन महाराजांकडे ती बाई परत आली. ती म्हणे महाराज ज्याचा धाक होता तो गेला, आता माझा स्वीकार करा. केसाला सुद्धा तुमच्या धक्का लागणार नाही, तुमच्यावर आरोप सुद्धा होणार नाही, नाळही येणार नाही. ते म्हटले जी शरीराची भूक भागवण्याकरता जी बाई स्वतःच्या नवऱ्याला संपवू शकते, त्या नालायक बाईच्या नादाला मी लागून काय करू? आग लाव तुझ्या सौंदर्याला, मी मात्र तुझ्या घराच्या बाहेर पडतोय. बाहेर जशी पडली तशी आरडा ओरड केली. त्या बाईनं गाव गोळा केलं. देव जग खरा खोट्याचा निवाळा करत नसतं महाराज. काय खरं काय खोटं याच्या बांधात माणसं पडत नाही. माणसं दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश आहे आणि स्वतःच्या आयुष्याचे वकील आहे. दुसरा गुन्हेगार आहे म्हणून माणसं शिक्षा देऊन मोकळे होतात. आणि मी गुन्हेगार असून सुद्धा मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याकरता सगळे माणसं वकिली करतात. तुम्ही मी दुसऱ्याचे न्यायाधीश आणि स्वतःची वकिली, यातच आपलं आयुष्य निघून जातं. मारला बाबा सज्जन महाराजांना, खूप मारलं. हाताला पायाला जखमा झाल्या, गाव लोकांनी मारले. राजाकडं आणलं सज्जन महाराजांना आणि त्या राजापुढं उभं केलं. सांगितलं महाराज असं असं कृत्य केलं यांनी. ते म्हटले चेहऱ्याकडे बघून काही वाटत नाही, पण कृत्य आहे, शिक्षा दिली पाहिजे. करे तुझा उजवा हात पुढं.
उजवा हात पुढं केला, हातच तोडून टाकला महाराज. सज्जन महाराजांना इतक्या वेदना व्हायला लागल्या, हात तोडल्याच्या वेदना नव्हत्या. ते म्हटले मी प्रपंच करत होतो तोपर्यंत काहीच झालं नाही, आणि मी दिंडीत आलो आणि हात तोडला, म्हणजे याच्यापेक्षा तर ते बरं होतं. झालं का? खूप वेदना. ते म्हटले पण एवढी वारी करू आणि आपलं जीवन संपून टाकू, जगन्नाथपुरीला जाऊ, तिथं समुद्र आहे, समुद्रात आपल्या प्राणाची आहुती देऊ, एकदा डोळ्यानं जगन्नाथाला पाहू, भगवंताला पाहू, वारी मात्र आता चुकू द्यायची नाही. चालत राहायचं. भजन करण्याजवळ गेले. ते म्हटले बरं मागो, आमच्याजवळ चालायचं नाही, पाप केलं. मी नाही हो पाप केलं, करू द्या, मला भजनाची आवड आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिली या पहारे, शेवटीचे गोड त्याची खरे गा, रामकृष्ण वासुदेवा, जाणवी तसे जनासी. करू द्या मला भजन, भजनाचा आनंद आहे मला. तुला भजन करायचं पण माग इथं नाही, रथाच्या माग. काढून दिलं महाराज. सज्जन महाराज एकटे चालायचे, एकटंच देवाची आळवणी करायची, भजन करायचे. कोणी खायला दिलं खायचे, कोणी पाणी आणलं प्यायचे, कोणाच्या घरी झोपायला गेले नाही, रोडला झोपायचे, मारुतीरायाच्या मंदिरात झोपायचे. घर कोणाचं पाहिलं नाही, उंबर ठाकोलांचा ओलांडला नाही. आपलं प्रवास चाललेला. सज्जन महाराजांचा तो प्रवास, सगळे तरंग थांबवले बुद्धीचे, अवाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, आणि फळाची हवा, हृदयी कामा केला रिगावा, की तयाचे आसनी दिवा, ज्ञानाचा गेला. आता सगळं संपलं. ज्याने सत्याचा बोकसा काढिला, असत्य तृण फुटा भरिला. खरं काढून टाकलं, खोटं भरलेल्या जगात काय प्रवास करायचा कोणाच्या घरात? खोटं अंतःकरणात भरलेल्या लोकांच्या घरात आपण आता प्रवास करायचा नाही, आपण जायचं नाही. आता मात्र या विश्वात आपल्याला तोच निहाळणार आहे, तोच सांभाळणार आहे, तोच आपला स्वीकार करणार आहे. या भावनेनं सज्जन महाराज चालत राहायचे. एकला चलो रे, कोणी मला नाही, तोच आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. या भावनेने प्रवास चाललेला. प्रवास करता 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 भगवंताला दया आली. जगन्नाथपुरीला रथाची पद्धत आहे, तिथे रथ बनवला जातो आणि रथ मोडलाही जातो. तो भगवंतानं, जगन्नाथानं, मालकानं, स्वामीनं रथ पाठवला घ्यायला. कोणाला? सज्जन महाराजांना सांगितलं त्या साधकाला रथात बसवून आणा. रथ घ्यायला का? सज्जन महाराज नावाचे वारकरी कुठे? पापी माणूस आहे हो, तुम्ही कुठून आले? आम्ही दिंडीतून काढू दिला मागे. म्हटलं आम्ही भगवंताच्या दरबारातून आलो, जास्तीचा शहाणपणा करू नका. तेवढा सजन कुठे आहे तेवढा दाखवा, देवाचा आदेश आहे. मागे गेले महाराज, बसा रथात, भगवंतानं बोलावलं तुम्हाला. तर रथात बसले. सज्जन महाराज जगन्नाथपुरीला आले. भगवान जगन्नाथाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. गळा 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 पाणी वाहत होतं. पाय धरले सोडत नव्हते. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, किंवा मग तो कुरवाळील जगजेठी, दाटईल कंठी सदगदित. तोही रडला, हाई बाबा रडला. काय झालं सज्जन? हात तोडला देवा. काही चूक होती रे? असं म्हणतात तेरी दरबार में देर है अंधेर नहीं, यहाँ किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और दोषी को कभी मुक्ति मिलती नहीं. मैं निर्दोष हूं फिर भी सजा, फिर भी हाथ कलम कर दिया हाथ मेरा. प्रभु तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है रे राम, तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है रे राम. मी हैरान आहे देवा, मी व्याकुळ आहे देवा. का तोडला हात? सजन उत्तर पाहिजे हो, उत्तर दे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? हात तोडणारही मी आहे सजन, आणि रथात बसवणारही मी आहे. म्हणजे सजन, अरे हात तोडलाय तुझं कर्म आहे, तुझ्या समोरून गाय पडत जाते.
काय पुढं तिच्या पाठीमागं कसाब, पुढं गाय मागं कसाब, पुढं गाय मागं कसाब. गाय तुझ्या जवळून पळत गेली, पळता पळता तू पाहिली. तुला माहिती नाही, येणाऱ्याने येऊन विचारलं काय कुठं गेली, तू बोलला नाही सजन, पण हात वरती केला आणि दिशा दाखवली. तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गायीपर्यंत गेला. त्यानं गायीला मारलं. गायीच्या मृत्यूला कारण तुझा हात होता. तुझा हात तोडला, हे तुझं कर्म आहे. वा देवा, माझं कर्म मला दाखवलं, तुझे आभार. पण का रे, हात तोडला सजनचं, बरं झालं. त्या बाईनं तिचा नवरा मारला रे. बाईनं नवरा नाही सजन, गाईनं कसाब मारला. वा, डोळ्याला पाणी आलं. सजन ये. वरती घेतलं सजन महाराजांना, मांडीवर घेतलं जगन्नाथाने. देवा अरे नको तुझ्या मांडीवर, बस 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 सजन. किती वेळ बसू, ते दिंडी येईल पर्यंत बस. ते 2-4 खोडीचे गायक वादक ज्यांनी तुला भजन करू दिलं नाही ते येऊ दे, मग तुझी सुट्टी. ते आले बाबा एकदम, म्हटले आम्ही आणली दिंडी, तुम्हीच आणली, या पुढे. सजन दिसला मांडी, अ देवा, अरे पापी आहे. तो पापी आहे की पुण्यवान आहे हे तुम्ही ठरवणारे कोण आहे रे? मी त्याला माझ्या मांडीवर बसवलंय. प्रभू आम्ही दर्शनाला आलो, माझं दर्शन पाहिजे असेल तर एकट सजनच्या पायावर डोकं ठेवा, तेव्हा माझं दर्शन होईल, नाही तर माघारी परत जा. जगन्नाथाचा साक्षात्कार आहे जगन्नाथाचा. सगळ्या वारकऱ्यांनी दंडवत घातलं, क्षमा याचना केली, चुकलं आमचं. सजन महाराज म्हटले, देवा निघतो मी आता. अरे सजन, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे रे. तुला काय वाटतंय आता? मला 100% विश्वास आहे. तुला काय वाटतंय या प्रश्नाचं उत्तर देताना माझे सजन महाराज म्हटले असतील, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आता हे निज सुख प्राप्त केलं. आता ज्याच्या आधाराने दुःख मिळवलं ते सोडू. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, ही मायेच्या आधारातली साधनं आम्ही त्याचा त्याग करू का? ती सुख नाही, अधिकची परी दुःखाची या. तुकोबाराने दुःखही दाखवलं आपल्याला. दुःख दाखवायला माय लागते महाराज. तुकोबारे आपली आई झाले. अहो मागचं मायेच्या आधारातलं सोडा आणि देवाचे चरण धरा, नाही तर दुःखी व्हा, रडावं लागेल. देवाची माया असू द्या, दुःख दाखवल्याशिवाय देव नीट राहत नाही. पहा कृष्ण अवतार, एक गोड वचन आहे. कृष्ण परमात्मा ऐकत नव्हते त्यावेळेला मैया म्हणायची, तो ऐक कृष्णा, नाही तर तुला त्रास होईल बरं का. तो म्हटला कसला त्रास? चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी,